बुलढाणा जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा जागतिक पटलावर नोंदवलं जाणार आहे। याचं कारणही तसंच आहे। बुलढाण्यात प्राचीन भारतीय संस्कृतीचा जुना इतिहास सांगणारा भला मोठा ऐतिहासिक ठेवा सापडला। नेमका काय आहे हा ठेवा आणि जलसंपदा विभाग नेमकं काय करणार आहे याचा आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। भोन गावात आढळला 2300 वर्ष जुना बुद्ध स्तूप। स्तूपाच्या उत्खननाचा मार्ग मोकळा। इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 100 वर्षांचा इतिहास। पाण्याच्या मधोमध उभारणार पर्यटन केंद्र। जिगाव प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रामध्ये संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावाजवळ 2300 वर्षापूर्वीचा बौद्ध स्तूप आढळलाय। हा स्तूप सम्राट अशोककालीन असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे। पुणे येथील संशोधक टीम भोन या गावी आली होती आणि त्यांच्या उत्खननामध्ये हा स्तूप या ठिकाणी आढळलाय। बुलढाण्याचं नाव जागतिक नकाशावर झळकणार आहे, कारण बुलढाणा जिल्ह्यात प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल 2300 वर्ष जुना ऐतिहासिक ठेवा सापडलाय। भोन गावात सम्राट अशोककालीन इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 100 वर्ष जुना बुद्ध स्तूप उत्खननात सापडलाय। यासाठी मेहनत घेतली ती डॉक्टर भास्कर देवतारे यांनी। संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात 2002 मध्ये डेक्कन कॉलेज महाविद्यालयाच्या देवतारे यांच्या नेतृत्वात उत्खनन करण्यात आलं। त्यावेळी हा बुद्ध स्तूप आढळून आला। त्यांनी केलेल्या संशोधनात स्तूपाचा पूर्ण रूपातील प्रदक्षिणा मार्ग सापडलाय। इतकंच नव्हे तर इतिहासाची साक्ष देणारे पुरावेही सापडले। त्यात त्या काळातील विहिरी, नाणी, मृण्मयी अलंकार, धान्य याचाही समावेश आहे। हे उत्खनन असल्यामुळे किंवा हे पुरावे ह्या ठिकाणी सापडले असल्यामुळे जिगाव प्रकल्प या जिगाव प्रकल्पाचं पाणी या परिसरापर्यंत येणार आहे आणि त्याच्यामुळे या परिसरात हा परिसर संपूर्ण पाण्याखाली येणार आहे आणि ते सर्व अवशेष ही जमीन त्या पाण्याखाली राहत असल्यामुळे ते सर्व पुरावे नामशेष किंवा नष्ट होणार आहेत। हा जो परिसर आहे हा परिसर जर जतन झाला तर याचे भारताला काय फायदे होऊ शकतात या संदर्भात विचार करू जाता या ठिकाणी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असं फार मोठं एक केंद्र त्याची निर्मिती होऊ शकतं। आणि एवढंच नाही तर मागास म्हणून संबोधल्या गेलेल्या आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे पर्यटनाची एक जागतिक पर्वणी या ठिकाणी निर्माण होऊ शकते। उत्खननाला सुरुवात झाली ती 2002 मध्ये। 5 वर्षातील उत्खननात अनेक गोष्टी समोर आल्या तरी सरकारी अनास्था आडवी आली। त्यामुळे हा स्तूप पुन्हा जमिनीखाली दडवून ठेवावा लागला। ज्यांच्या शेतात हा स्तूप आहे ते या जागेवर पीक घेतात, मात्र त्यांनीही आता स्तूपाच्या उत्खननाला परवानगी दिली आहे। हे 2002 मध्ये खणलं होतं, देवतारे साहेबनं हे खणलं होतं। तर ते जसं त्या आम्ही नांगरटीले विटा लागल्या होत्या तुपाच्या, तर मग त्या विटा जसं आम्ही त्या साहेबले दाखवल्या। ते पुणे डेक्कन कॉलेजचे लोक येले होते तर त्यानं ते दाखवलं, आम्ही त्याला दाखवलं। त्याच्या बाद त्यानं उत्खनन सुरू केलं। मग त्याच्या बाद ते बांधकाम त्यानं म्हणजे लय उघडं पाळलं ते सगळं झाल्यावर मग साहेब जसं अटी बी काहीतरी ते असे निघले होते त्याचे पॉइंट। सरकारी अनास्थेमुळे गेल्या 20 वर्षात या स्तूपाबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत, मात्र याची दखल आता स्थानिक विविध संघटनांनी घेतली। पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाच्या डॉक्टर भास्कर देवतारे यांच्या टीमने भोन येथील इतिहास उजागर केलाय। 2300 वर्षापूर्वीचा बौद्ध इतिहास हा या संशोधनाच्या माध्यमातून समोर आलाय। गेल्या 20 वर्षापासून या बौद्ध स्तूपाचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं यासाठी विविध प्रकारच्या संघटना हे सरसावल्या आहेत। या संघटनांच्या मागणीमुळे जलसंपदा विभागानं पुढाकार घेत स्तूपाचं उत्खनन केलंय। यासाठी आता पुरातत्व विभागाची मान्यताही मिळाली आहे। भोन इथल्या जमिनीत असलेला स्तूप जिगाव जलसिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जातोय। त्यामुळे तब्बल 135 हेक्टर जमिनीला संरक्षक भिंत बांधून या स्तूपाचं जतन आणि संवर्धन केलं जाणार आहे। भोन स्तूपाचं आणि तिथल्या सांस्कृतिक वारसेचं आपण जतन करण्यासाठी
तो पूर्ण एरिया जवळपास 135 हेक्टर एरिया आहे. तो आपण एरिया कन्फाईन करून वॉटर टाईट करतो आहे आणि त्या एरियामध्ये आहेच त्या ठिकाणीच एक जागतिक स्तरावरचं एक मोठं मंच किंवा जागतिक स्तरावरचं म्युझियम तयार करण्याचं प्रस्तावित आहे. आणि या बाबतीतचं आता प्रशासकीय मान्यता घेण्याबाबतची कारवाई क्षेत्रीय स्तरावरती सुरू आहे. ती लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. या स्तूपाच्या उत्खननावेळी संशोधकांनी मोलाचं सहकार्य केलं. त्यांनाही याचं महत्त्व समजलं. इतकंच नव्हे तर गावकऱ्यांनी काही वस्तू जतन केल्यात, तर काही वस्तू डेक्कन कॉलेजमध्ये ठेवण्यात आल्यात. पैठण नंतर जे 29 शहरं होते त्या 29 शहरांपैकी भोन हे गाव त्यावेळेस दक्षिणेकडची वाहतूक करणारं एक प्रमुख साधन आणि शहर होतं. आणि त्यामुळे इथे गावाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सातवाहन साम्राज्याच्या आजही पाऊलखुणा आढळतील. आणि या पाऊलखुणांची ओळख आम्हाला डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक देवतारे सर आणि यांच्या टीमने आम्हाला 1998 मध्ये करून दिली. प्राचीन भारताचा ऐतिहासिक वारसा जपण्याकरता सरकार आणि पुरातत्व विभाग पुढे आलाय. मात्र आता मदतीचा हात हवाय तो जलसंपदा विभागाकडून. जलसंपदा विभागानं खर्चाला मान्यता दिली तर हा ऐतिहासिक वारसा लवकरच जगासमोर येऊ शकेल. या स्तूपासाठी जलसंपदा विभागाने नुकतीच पुरातत्व विभागाची परवानगी मिळवलेली आहे. त्यामुळे आता लवकरच भोन येथील 2300 वर्षापूर्वीचा हा जो सम्राट अशोककालीन जो स्तूप आहे त्याचं उत्खनन लवकरच होणार आहे. त्यामुळे आता उत्खनन जरी या ठिकाणी होत असलं तरी भारताचा प्राचीन इतिहास हा जगासमोर लवकरच येईल. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.